रामकृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आमचा पायी परिक्रमेचा 23वा दिवस आहे। तर आम्ही निघालेलो आहोत सुवा गावातून। आता सकाळचे 5:30 झालेले आहेत। तर बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव घडतात। नर्मदे हर। सकाळी 5:30 पावणे 6ला निघालो होतो। 9-10 किलोमीटर अंतर चालून आलेलो आहोत। 20 किलोमीटर दुपारच्या भोजनासाठीचा टप्पा आहे। तर आता 11-12 किलोमीटर राहिलेला आहे। आता 8:15 8:30 झालेले आहेत आणि पूर्ण शेती भागातून आम्ही चाललेलो आहोत। ही शेतीच्या कडेने पगदंडी वाट आहे। या ठिकाणाहून आम्ही चाललेलो आहोत। मागून परिक्रमावासी येत आहेत। नर्मदे हर। 12 किलोमीटर चालून आल्यानंतर थोडंसं विश्रांतीला बसलेलो आहोत। आता थोडी विश्रांती घेतली आणि पुढे परत नवेठाकडे मार्गस्थ झालेलो आहोत। थोडं गरम व्हायला लागलं म्हणून स्वेटर काढला आणि तो कमरेला बांधलेला आहे। चला निघूयात पुढे। नर्मदे हर। आवरलं का? नर्मदे हर। आता सकाळचे 9 झालेले आहेत आणि सकाळपासून 5:30 वाजल्यापासून चालतोय। तर थोडंसं बालभोग करतोय। आता हे बिस्किट आणलेले आहेत, हे पाण्यात बुडून खाणार आहोत आणि पुढे निघणार आहोत। भेसली या गावात आम्ही आलेलो आहोत आणि इथे नर्मदा परिक्रमावासियांसाठी इथे विश्रामगृह आहे। तर हे बाबाजी आहेत, इथे सेवा देतात। नर्मदे हर। नर्मदे हर। आप सेवा देते हो? क्या क्या देते हो सेवा में? चाय बिस्किट और शाम को रुकते हैं तो खाना। चाय बिस्किट पानी। आपका नाम क्या है? अजीत भाई पटेल। और कब से सेवा दे रहे हो आप? अभी 3 दिन से चालू किया है। पहले घर पे देते थे और इस बार ऐसा लगा कि ज्यादा परिक्रमा हो गए हैं और किसी के पास पैसा ना हो तो चाय का प्रबंध नहीं था, तो हम लोग ने यहाँ फिर घर से भी चालू रखा है, यहाँ भी चालू रखा है। हर रोज कितने आते हैं परिक्रमावासी? 300 350। नर्मदे हर। बघा या ठिकाणी चाय प्रसादी आणि बिस्किटची सेवा परिक्रमावासी आले तर त्यांना देतात। हे आहे विश्रामगृह। आणि परिक्रमावासी जर दमून आले, त्यांचे पाय दुखत असतील, गुडघे दुखत असतील, तर भेसली या गावातील अजित भाई आहेत, परिक्रमावासींची सेवा पण करतात आणि परिक्रमावासींना बालभोग, दुपारचं भोजन जे काय असेल ती पण सेवा करतात। बघा हे बाबाजी आहेत आपल्या महाराष्ट्रातले, त्यांचे पाय दुखत होते, गुडघा दुखतोय, तर हे अजित भाई आहेत, त्यांचे पाय चोळून देत आहेत, सेवा करत आहेत। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। ये सेवा हमारे पापा करते थे, लेकिन पापा स्वर्गवास हो गए। तो पापा का हमने उनकी जायदाद में से भाग लिया है, तो उनके कर्म कर्मों में भी हमको भाग लेना चाहिए। त्यांना अश्रू अनावर होत आहेत। नर्मदे हर। थोडंसं ऊन झालं होतं, तर हायवेच्या मध्ये जे डिवायडर असतात त्या पट्टीमध्ये आम्ही बसलेलो आहोत, कारण कुठंच बसायला झाड नाहीये, पूर्ण हायवे आहे। तर आम्ही मस्त इथे त्या साईडने रस्ता आहे, समोरून रस्ता आहे, तर मध्येच आम्ही बसलेलो आहोत। थोडीशी विश्रांती घेणार आणि पुढे निघणार आहोत। 5:30ला निघालो होतो, तर आता 12:30 पावणे 1 झालेले आहेत। तब्बल 23 किलोमीटर अंतर चालून आल्यावर नवेठा गाव आलेलं आहे आणि इथे सदानंद आश्रम आहे। इथे आम्ही दुपारचं भोजन प्रसादी घेणार आहोत आणि पुढे निघणार आहोत। नवेठाच्या इथे पेरू दिसले होते, पेरू घेत आहोत खायला। भरूचला हा जो हायवे जातो, अगदी हायवेच्याच कडेला हे सदानंद आश्रम आहे। इथे आम्ही आता आलेलो आहोत, सदानंद आश्रम। दुपारची भोजन प्रसादी केली, थोडीशी विश्रांती घेतली आणि आता पुढे निघालेलो आहोत वेसदरा या ठिकाणी। नवेठापासून 5 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तिथे आजचा मुक्काम करणार आहोत। आता आम्ही वेसदरा या गावामध्ये आलेलो आहोत, तर इथे आम्ही मुक्कामी थांबणार आहोत। इथे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे। तर चला मी तुम्हाला आश्रम आणि मंदिर दाखवते। तर हे आहे विश्वेश्वर महादेव मंदिर।
या ठिकाणी आज आम्ही थांबलेलो आहोत आणि तिकडे छोटीशी धर्मशाळा आहे, आश्रम, तिथे आम्ही आज थांबलेलो आहोत. जवळच आहे हे. विश्वेश्वर महादेव, काशी विश्वनाथचे हे विश्वेश्वर महादेव आहेत. इथे सदावर्त आहे. तर आमच्या मैयांनी आता पीठ मळायला घेतलेलं आहे, कारण आरती पण करायची आहे. 7 ते 8 लोकांचा स्वयंपाक करायचा आहे, त्याच्यामुळे वेळ पण लागेल. आणि इकडे चूल आता पेटवणार आहे स्वयंपाकासाठी. मैया आमच्या पीठ मळत आहेत. बाबाजींनी पाणी आणून दिलं, ते पण सेवा करतायत. तर हे इथले आश्रमातले बाबा जे आहेत इथे सेवा करतात, महेंद्रगिरीजी गोस्वामी. आपण त्यांना विचारूयात. नर्मदे हर बाबाजी, आप कब से सेवा दे रहे हो? 8 साल से. 8 साल से. क्या क्या देते हो आप सेवा में? सेवा में चावल देता है और दाल भी देते, आटा भी देते, सब्जी देते. अच्छा. कितने हर रोज कितने आते परिक्रमावासी? हर रोज 10 आते हैं, 5 आते हैं, 15 भी आते हैं. आपको अच्छा लगता है? हाँ, हमको तो अच्छा ही लगता है. सेवा मिलती है तो हम करते ही है सेवा के लिए. तो चलो, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. पीठ मळलेलं आहे आणि आता भाजी टाकलेली आहे चुलीवरती. वांग्याची भाजी बनत आहे. भाजी वाफळत आहे. भाजी झाली की चपाती सुरू होणार आहे. इकडे स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. नर्मदे हर मैया, कसं वाटतंय? हा, एकदम चांगलं वाटतंय. स्वयंपाक करतोय आज. एवढं 27-28 किलोमीटर चालून आले, थकवा नाही आला? नाही वाटत थकवा. नाही वाटत. नाही. आज वांग्याची भाजी बनत आहे. तर वांग्याच्या भाजीसाठी मी खलबत्त्यामध्ये हे शेंगदाणे आणलेले होते, हे भाजलेले आहेत. मिरच्या आहेत. आता मी शेंगदाण्याचा कूट कुटत आहे. तर आता कूट कुटणार आणि भाजी करणार. नर्मदे हर. चपाती बनवून झालेली आहे आणि आता चटणी बनवायची आहे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने. ठेचा थोडं पाहिजे ना. आज सुवा ते वसेद्रा तब्बल 29 किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून आल्यानंतर आश्रमात आलो. आणि आल्यानंतर इथे सदावर्त होतं. तर आमच्या मैयाने, दोन्ही मैयाने आणि मी थोडासा हातभार लावलेला आहे त्याला, मस्त झणझणीत वांग्याची भाजी बनवलेली आहे महाराष्ट्रीयन पद्धतीची. चपात्या बनवल्या, शेंगदाण्याची चटणी बनवली, चुलीवरती मस्तपैकी जेवण बनवलेलं. सगळ्या परिक्रमावासींनी त्याचा आनंदाने आस्वाद घेतला. तर आजचा दिवस आमचा खूप आनंदात गेला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नर्मदे हर.